एक नंबर आहे आयसोलेटेड फुटिंग. तो आयसोलेटेड फुटिंग कोणाला बोलतो बरं आपण, आणि याची डिझायनिंग करायची आपल्याला. फुटिंग म्हणजे काय पहिले ही समजून घ्या. तो फुटिंग कोणाला बोलत असतात. तो कुठलं बी एखादं बिल्डिंग जर तुम्ही ऑब्झर्व करायला जात आहे तर हे ग्राउंड आहे. ओके, तर हे ग्राउंड आहे आणि आपण जर बघायला गेलो तर या ग्राउंडच्या हे ग्राउंड लेवल आहे. या ग्राउंड लेवलच्या खाली जे पण काही दिसायला भेटतं आहे हे काय असतं, जे ग्राउंड लेवलच्या खाली जे पण आपल्याला काही दिसायला भेटणार आहे हे असणार आहे आपलं फाउंडेशन. ओके, तो पूर्ण बिल्डिंगला सपोर्ट करणारं हे जे पण काही आहे खाली जमिनीच्या खाली त्याला आपण फाउंडेशन बोलतो. त्याला काय बोलतो आपण, फाउंडेशन. परंतु हे फाउंडेशन बनलं कशापासून माहिती आहे? फाउंडेशन हे जनरली फुटिंगपासून बनतं. कशापासून बनतं? फुटिंग. तो याचा अर्थ असा आहे की फुटिंगपासून हे फाउंडेशन बनतं. फाउंडेशन काय आहे? पूर्ण बिल्डिंगला सपोर्ट करणारा जो पण मेंबर असतो त्याला काय बोलतो आपण, त्याला बोलतो फाउंडेशन. आणि फाउंडेशन कशापासून बनते? फुटिंगपासून बनते. फुटिंगचा पहिला प्रकार उचलला मी, आयसोलेटेड फुटिंग. फुटिंगचा पहिला प्रकार कुठला आहे आपल्याकडे? आयसोलेटेड फुटिंग. बरं, मग आयसोलेटेड फुटिंग कोणाला बोलतात बरं का? आयसोलेटेड फुटिंग. ओके, आयसोलेटेड फुटिंग कोणाला बोलत असतो आपण? जर तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉलमसाठी, याचा अर्थ हा घराचा कॉलम आहे आणि या कॉलमसाठी जर का तुम्ही फुटिंग दिली असेल, ओके, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल ग्राउंड लेवल आहे, हे ग्राउंड लेवल आहे, हा कॉलम आहे. त्या प्रत्येक कॉलमसाठी जे आहे ना, प्रत्येक कॉलमसाठी आपण फुटिंग दिलेली आहे. लक्षामध्ये येईल तुम्हाला, जेव्हा कन्स्ट्रक्शन वगैरे जेव्हा करतात तो खड्डा खणतात, असा चौकोनी खड्डा खणतात, टप्प्याटप्प्यावरती असे खड्डे खणतात बघा. आणि आपण याच्यामध्ये काय करतो, याच्यामध्ये आपण फुटिंग बसवतो. तर ही जी पण फुटिंग आहे आपली, या फुटिंगमधून असा कॉलम बाहेर येतो, या फुटिंगमधून दुसरा कॉलम बाहेर येईल, या फुटिंगमधून तिसरा कॉलम बाहेर येईल. याचा अर्थ प्रत्येक कॉलमसाठी जर का सेपरेट फुटिंग असेल तर याला बोलतात आयसोलेटेड फुटिंग. समजलं का? इंडिव्हिज्युअल कॉलमसाठी सेपरेट फुटिंग. ओके का? आपण बघतो ना, असं जनरली जे आहे जिथे पण प्लॉट वगैरे पडलेला असतो तिथे या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार बघा. असा खड्डा खणतात, टप्प्याटप्प्यावरती खड्डा खणतात बघा, टप्प्याटप्प्यावरती खड्डा खणतात आणि याच्यामधून काय होतं, याच्यामध्ये बांधकाम करतील आणि याच्यामधून एक कॉलम बाहेर येतो. ठीक आहे ना, याच्यामधून कॉलम बाहेर येईल चौकोनी, याच्यामधून कॉलम बाहेर येईल, याच्यामधून कॉलम बाहेर येईल. ठीक आहे, याच्यामधून आपल्याला कॉलम बाहेर येताना दिसायला भेटतो. समजलं का? तर हे असते आयसोलेटेड फुटिंग. ही काय असते? आयसोलेटेड फुटिंग. बरं, मग एक नंबरचा प्रकार आहे आपल्याकडे आयसोलेटेड फुटिंग. आयसोलेटेड फुटिंग म्हणजे काय, मराठीत लक्षात राहू द्या की प्रत्येक कॉलमसाठी सेपरेट फुटिंग असते आणि जी सेपरेट फुटिंग दिलेली आहे तिला आपण आयसोलेटेड फुटिंग बोलतो. 2 नंबर आहे कंबाईन फुटिंग. कंबाईन फुटिंग कोणाला बोलतात? जर दोन कॉलमसाठी, बघा काय बोलतोय, जर या दोन कॉलमसाठी, हे बघा, हे दोन कॉलमसाठी जर दोन कॉलम जवळजवळ असतील आणि या दोन कॉलमसाठी तुम्ही जर सिंगल फुटिंग दिली असणार तर याला काय बोलतो आपण? कंबाईन फुटिंग. असं का करतो आपण? कारण काय होऊन जातं बघा, कंबाईन फुटिंग कळते का बघा, दोन कॉलमसाठी जर सिंगल फुटिंग दिली तर याला बोलतात कंबाईन फुटिंग. असं का करतात? कारण काय माहिती आहे का, की हे दोन जे कॉलम आहे इतके जवळजवळ येऊन गेले की जर मी आयसोलेटेड फुटिंग द्यायला गेलो असतो तर याची फुटिंग इथपर्यंत आली असती. इकडच्या बाजूला जर मी आयसोलेटेड फुटिंग द्यायला गेलो असतो तर याची फुटिंग याच्यामध्ये मर्ज झाली असती. मग मर्ज होते त्यापेक्षा एक काम करा ना, की या दोघं कॉलमसाठी एकच फुटिंग देऊन टाका. का करायचं आहे तुम्हाला? कारण दोन कॉलम खूप जवळजवळ येत आहे. तर जेव्हा दोन कॉलम खूप जवळजवळ येतात त्यावेळेस या दोघं कॉलमसाठी आपण एक सिंगल फुटिंग देत असतो आणि त्याला बोलतात कंबाईन फुटिंग. ओके का? तर या पद्धतीने आपण त्याला बोलतो आपण कंबाईन फुटिंग. मग आता आपण पुढे जाऊ बघा. कंबाईन फुटिंग काय आलं तुम्हाला? एक नंबर झाला आयसोलेटेड फुटिंग. एक 2 नंबर झाला कंबाईन फुटिंग. 3 नंबर आहे आपल्याकडे मॅट ऑर राफ्ट फाउंडेशन किंवा मॅट फुटिंग. मॅट ऑर राफ्ट फाउंडेशन कोणाला बोलतात बरं का? हे किंवा मॅट किंवा रॅफ्ट फुटिंग कोणाला बोलतात? हे कोणाला बोलतात, जर सगळ्या, आता याला फाउंडेशन यासाठी बोलतोय मी कारण तुम्हाला कळून देईल बघा, जर सगळ्या कॉलमसाठी जर का एकच फुटिंग असेल, म्हणजे काय असं म्हणतोय, हे बघा या पद्धतीने तुम्ही वरून बघायला गेलात तो हा कॉलम आहे, हे कॉलम आहे बरं का, बरं हे कॉलम आहे. तो आपण काय करतो, एक मोठा खड्डा खणतो, खूप मोठा खड्डा असतो हा. ओके, आणि याच्यामध्ये जर बघायला गेलात तर मला काय बोलायचं आहे की हे बघा, सगळ्या कॉलमसाठी जर का एकच फुटिंग असेल तर त्याला बोलतात मॅट किंवा राफ्ट फाउंडेशन. ते तुम्हाला डिग्रीला शिकायला भेटेल, मॅट ऑर राफ्ट फुटिंग. समजलं का? हो सर.
ठीक आहे. मग आता हे झालं. मग 3 प्रकार झाले. पहिला बोललो आयसोलेटेड फुटिंग, 2 नंबर बोललो कंबाईन फुटिंग, 3 नंबर बोललो मॅट ऑर राफ्ट फुटिंग. मॅट ऑर राफ्ट फुटिंग झाले. नंतर एक असते स्ट्रीप फुटिंग. तो स्ट्रीप फुटिंग कोणाला बोलतात? चौथा स्ट्रीप फुटिंग. स्ट्रीप फुटिंग कोणाला बोलतो आपण? स्ट्रीप फुटिंग म्हणजे काय? ज्या फुटिंगची, जसं की समजा आता तुम्ही बघा, या पद्धतीने मला या फुटिंगला मी काय बोलतो आहे? स्ट्रीप फुटिंग. याला स्ट्रीप फुटिंग का बोलतात? कारण की याची लांबी जर बघायला गेलात ना, याची लांबी इतकी जास्त आहे, याची लांबी इतकी जास्त आहे, समजा दाखवतो मागे, याची लांबी खूप जास्त आहे तुलनेने विड्थच्या. तो विड्थ खूप कमी आहे आणि लांबी खूप जास्त आहे. अशा प्रकारच्या फुटिंगला बोलतात स्ट्रीप फुटिंग. तुम्ही म्हणणार असं कुठे बघितलेलं आहे? रिटेनिंग वॉल असते, रिटेनिंग वॉल किंवा भिंत असतात, ठीक आहे ना. तो भिंत बाउंड्री वॉल असतात, बाउंड्री वॉल. तो बाउंड्री वॉल ज्या असतात ना, या भिंती आहेत मोठमोठ्या, या भिंती आहेत. तर या भिंती ज्या आहेत ना, या साईडने तुम्ही बघतायत या भिंती, पण समोरून बघायला गेलात ना तर तुम्हाला असं दिसायला भेटते त्याचं सेक्शन कापल्यावरती. मग यांची लांबी खूप जास्त आहे. तो लांबी खूप लांब लांब भिंती आहेत, या भिंतीची फुटिंग म्हणतोय मी. तो लांब लचक भिंतीची असताना, चीनची भिंत कशी आहे, जशी बाउंड्री वॉल असते, त्याची बाउंड्री वॉल जे असतात, त्या बाउंड्री वॉलची जी फुटिंग असते, त्या फुटिंगमध्ये काय घडतं? त्याची विड्थ खूप कमी असते पण लांबी खूप जास्त असते. मग विड्थ जर का लांबीच्या तुलनेने खूप कमी असेल तर अशा प्रकारच्या फुटिंगला बोलतात, स्ट्रीप फुटिंग. अशा प्रकारच्या फुटिंगला काय बोलतात? अशा प्रकारच्या फुटिंगला स्ट्रीप फुटिंग बोलतात. हॅलो, अरे मी घरी आहे बरं का. तू तुझ्याजवळ ठेव ना ते. हां, तू मला सकाळी दिलं तर बरं होईल. मग मी सकाळी चेक करतो ना. मी आता लेक्चर घेत होतो ऑनलाईन. हां चालेल. हां चल. हां हां. तर मग आता काय होईल बरं का, बघा. आता आपण जर बघायला गेलो ना तर समजलं हे किती आहेत, किती प्रकार झाले? 4. तो चौथा प्रकार जो होता तो स्ट्रीप फुटिंग. समजला का? स्ट्रीप फुटिंग म्हणजे काय? इट इज द टाईप ऑफ द फुटिंग इन विच विड्थ इज मच लेस दॅन लेंथ. ओके का? बोला. हो सर. चलो, तर मग हे पण झालं. आता हे चौथं झालं. मग 4 प्रकार झाल्याच्या नंतर 4 झाले, स्ट्रीप फुटिंग पण झाला, 4 प्रकार झाले. आता आपण शिरणार आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न कसा विचारतात? तो मला काय करायचं आता? सगळ्यात पहिले आयसोलेटेड फुटिंग जे आहे त्याची डिझाईन शिकवायची आहे. तो आयसोलेटेड फुटिंग नाव टाकलं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो असतो तो असतो मोड ऑफ फेल्युअर. मोड ऑफ फेल्युअर याचा अर्थ असा आहे की आयसोलेटेड फुटिंग जी आहे ती कशी फेल होते. आयसोलेटेड फुटिंग जे आहे त्याचं फेल्युअर कसं होतं ते जर आपण चेक करायला गेलो तो मोड ऑफ फेल्युअर, तर 3 पद्धतीने तुम्हाला फेल होताना दिसायला भेटेल. आयसोलेटेड फुटिंग 3 पद्धतीने फेल होत असते. त्याची यादी बनवू आपण. पहिलं काय आहे? पहिलं आहे फेल इन अ बेंडिंग किंवा फेल्युअर ड्यू टू बेंडिंग. ओके. 2 नंबर, तो 2 नंबर आहे आपल्याकडे वन वे शेअर. काय आहे सांगतो हां. आणि तो वन वे शेअरमध्ये फेल होते. आणि 3 नंबर आहे आपल्याकडे टू वे शेअर. वन वे शेअर, टू वे शेअर. समजलं का? तो मोड ऑफ फेल्युअर जे आहे, तो मोड ऑफ फेल्युअर बघा. मोड ऑफ फेल्युअर ड्यू टू बेंडिंग, वन वे शेअर, टू वे शेअर. या पद्धतीने आपल्याकडे काय असतात? या पद्धतीने आयसोलेटेड फुटिंग या 3 प्रकारे फेल होते. बेंडिंगमुळे फेल होते, वन वे शेअरमुळे फेल होते आणि टू वे शेअरमुळे फेल होते. मग आता परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतो तो तुम्हाला मी पहिली यादी बनवून सांगितली की आयसोलेटेड फुटिंग कशात फेल होते. तो बेंडिंग, वन वे शेअर आणि टू वे शेअर. ही यादी लक्षात राहील का? यादी फक्त पहिली यादी लक्षात राहू द्या. आयसोलेटेड फुटिंग कशात फेल होते? बेंडिंगमध्ये, वन वे शेअरमध्ये, टू वे शेअरमध्ये. डन. यादी लक्षात राहील? हो सर. चलो, आता आपण काय करूया? आपण जाऊ आता फेल्युअर ड्यू टू बेंडिंग. फेल्युअर ड्यू टू बेंडिंग बघा. आता तुम्ही आयसोलेटेड फुटिंग बेंडिंगमध्ये कशी फेल होते सर बघायचं बरं का. कसं फेल होते सांगतो. ही आहे आयसोलेटेड फुटिंग. हा कॉलम आणि प्रत्येक कॉलमसाठी वेगळी फुटिंग असते. ही फुटिंग आहे आपली. या फुटिंगला बोलतोय आपण काय? या फुटिंगला बोलतोय आयसोलेटेड फुटिंग. बरं, मग आता आपण बघा इथं जर ऑब्झर्व करायला गेलो तर हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे. ओके, हे ग्राउंड आहे. तर जेव्हा वरून लोड येतो तर या लोडमुळे खालची माती आहे ना, या फुटिंगच्या खालची जी माती आहे, या फुटिंगच्या खाली माती आहे ना,
या फुटिंगच्या खालच्या मातीकडून रिॲक्शन लागते किंवा प्रेशर लागतो आणि हा जो प्रेशर असतो ज्याला आपली प्रेशर बोलतो आपण, त्यामुळे काय होतं त्यामुळे जर तुम्ही बघायला गेलात तर त्यामुळे ही जी फुटिंग आहे यार ही फुटिंग या पद्धतीने बेंड होते बघा. ही फुटिंग या पद्धतीने बेंड होताना दिसायला भेटेल. समजलं का? तर मी काय बोलतोय की जर तुम्ही वरून जास्त लोड लावला तर माती पण जास्त खालून आपोस करणार, तर त्यामुळे ही फुटिंग अशी वाकून जाईल वरती. याचा अर्थ तुटून जाईल मग ती. आणि कशात तुटेल? बेंड होणं, म्हणजे बेंड होऊन तुटून जाईल. याला बोलतात फेल्युअर ड्यू टू बेंडिंग. याचा अर्थ असा आहे की जर फुटिंगवर ही जी खालची फुटिंग आहे, या फुटिंगवरती कॉलम आहे, या कॉलमवरती जर का लोड जास्त आला तर जास्त लोडमुळे माती पण मजबूत आहे ना, खालून पॅक आहे ना ते, त्यामुळे आता खालून पॅक आहे तिथे खाली जाणार नाही. वरून किती पण लोड ही फुटिंग खाली जाणार नाही. बरं मग जाणार नाही तर काय होईल? मग जाणार नाही तर ना मग या पद्धतीने वाकून जाईल. मग याला बोलतात फेल्युअर ड्यू टू बेंडिंग. बरं मग परीक्षेमध्ये काय येईल? बरं आपल्याला विचारतो क्रिटिकल सेक्शन. काय विचारतो तो? क्रिटिकल सेक्शन. तो तुम्ही जर बघायला गेलात आयसोलेटेड फुटिंगच्या फेल्युअरमध्ये फेल्युअर ड्यू टू बेंडिंग इथे जर का आला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की ही आयसोलेटेड फुटिंग आहे. याचा जर आपण प्लान बघायला गेलो तर हा प्लान आहे त्याचा. ठीक आहे, हा प्लान आहे, मी वरून दाखवतो. आता हा प्लान आहे तो मग कुठे फेल होतं? क्रिटिकल सेक्शन काय आहे सर याचा क्रिटिकल सेक्शन दाखवतो बघा. कॉलम आणि फुटिंग ज्या ठिकाणी टच होत आहे, लक्षात घ्या बरं का, हे सेक्शन आहे वरचं, हे सेक्शन आहे आणि हा प्लान आहे. तो मी काय बोलतोय तुम्हाला की जिथे कॉलम आणि फुटिंग टच झाली ना, इथे बेंड होईल. तो कळालं का? खालून जर मातीचा प्रेशर लागला ना तर ही फुटिंग कुठून बेंड होईल? जिथे दोघं जुडून येत ना त्या ठिकाणी बेंड होईल. तो क्रिटिकल सेक्शन काय आला? तर तुम्ही जर बघायला गेलात क्रिटिकल सेक्शन काय या केसमध्ये? क्रिटिकल सेक्शन डॅश करायचा, पुढे लिहायचा ॲट फेस ऑफ फुटिंग, फेस ऑफ कॉलम, किंवा असं म्हणू शकतात क्रिटिकल सेक्शन कुठे? जंक्शन ऑफ कॉलम अँड फुटिंग असं म्हणा. ॲट जंक्शन ऑफ कॉलम अँड फुटिंग. समजलं का काय बोललो मी तुम्हाला? तो मी बोलतोय की फुटिंग कुठे फेल होते, याचा अर्थ क्रिटिकल सेक्शन काय आहे. तुम्ही काय म्हणणार की सर हा कॉलम आणि ही फुटिंग जिथे टच होतं, म्हणजे हा वाला पोर्शन आहे बघा, हे डार्क करतो, इथे तुटेल, तो असं तुटून जाईल बघा, असं वाकेल ते. समजलं का? क्रिटिकल सेक्शन कुठे असतो? समजलं का नाही? ओके का नवी सांगू? क्रिटिकल सेक्शन फॉर बेंडिंग कुठे असतं? क्रिटिकल सेक्शन कुठे असतो? जिथे जंक्शन आहे तिथे. जमेल का? सांगा पटकन. हो सर. चलो, तो अशी डायग्राम काढून दाखवायची पेन्सिल पेनाने. ही डायग्राम पण काढायची आहे तुम्हाला. क्रिटिकल सेक्शन ॲट द जंक्शन ऑफ कॉलम अँड फुटिंग. मग आता आपण 2 नंबरचा फेल्युअर घेऊया. 2 नंबरचा फेल्युअर आहे वन वे शेअरमध्ये पण फुटिंग फेल होते. कशी फेल होते? हा आहे या पद्धतीने मला फुटिंग दिसायला भेटते, ग्राउंड लेवल आहे. ठीक आहे. तर आता काय विषय होतो की मातीचा वरून लोड जर का जास्त वाढला तर कधी कधी फुटिंग कट पण होऊन जाते. त्याला शेअरचा अर्थ होतो कट होणं, बरोबर का? तो शेअर होऊन जातो म्हणजे फुटिंग कट होऊन जाते. कशी कट होते? इथून कट होते बघा, अशी कट होऊन जाते, ही फुटिंग तुटून जाते, कापली जाते अशी. मग कुठे कापली गेली बरं काही? ही कापली कुठे गेली हे जर बघायला गेलात तर हे अंतर आहे कॉलमच्या फेसपासून किती अंतर? डी अंतर. हे डी काय आहे सांगतो तुम्हाला. जर तुम्ही प्लानमध्ये बघायला गेले तर कसं दिसायला भेटेल ते बघा. जर तुम्ही प्लानमध्ये बघितलं ना तर हे तुम्हाला असं दिसायला भेटणार. ठीक आहे. तुम्ही जर प्लानमध्ये बघायला गेलं तर कसं दिसायला भेटेल बघा. तर या पद्धतीने दिसायला भेटेल, म्हणजे फुटिंग या ठिकाणी कट होऊन जाईल. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एका बाजूला दाखवताय, बाकीच्या बाजूला कुठल्या पण एका बाजूला होईल. मी तुम्हाला एक साईड दाखवतोय फक्त. हे बघा, हे अंतर किती आहे? हे अंतर आहे डी.
डी म्हणजे काय? डी म्हणजे या फुटिंगची जी डेप्थ आहे ना, ही डेप्थ याला बोलतोय मी डी. या फुटिंगची जो कॉलमच्या फेसपासून डी अंतरावरती इथे कट व्हायचे चान्स आहेत. तो जर वरून जास्त लोड आला तर शेअरमध्ये पण फेल होऊ शकतं. म्हणजे याचा अर्थ फुटिंग कट पण होऊ शकते, कट होऊ शकते. मग कुठे कट होईल? कट होईल तर या पर्टिक्युलर ठिकाणी कट होईल. ती कुठून? फेसपासून डी अंतरावरती कट होऊ शकतं. ते समजलं का? हो सर. राईट. तो हां, तो याला क्रिटिकल सेक्शन बोलतो आपण. तो क्रिटिकल सेक्शन फॉर वन वे शेअर कुठे आला? कुठे आला बरं का? डी डिस्टन्स फ्रॉम द फेस ऑफ द कॉलम. सो डी डिस्टन्स असं म्हणू. क्रिटिकल सेक्शन नाव तिथं खाली. क्रिटिकल सेक्शन, क्रिटिकल सेक्शन कुठे आहे? डॅश करा. तो डी डिस्टन्स फ्रॉम फेस ऑफ फुटिंग, फ्रॉम फेस ऑफ कॉलम म्हणू. फेस ऑफ कॉलम, तो फेस ऑफ कॉलम ठीक आहे, समजून घ्या. फेस ऑफ कॉलम असं. मग दोन झाले. अशी आकृती काढायची आहे परीक्षेला, अशी आकृती काढायची. ठीक आहे. तर या पद्धती वाटल्यास तर इकडे शेड करायचं बघा. याला असं शेड करून घ्यायचं. हे बघा असं शेड करायचं. म्हणजे बाबा तुकडा तुटून निघून जाईल, तुटेल बा, कापला जाईल असं. ठीक आहे. तिकडे पण तसंच करायचं होतं, म्हणजे वरच्या बाजू. आता बघू आपण, आता बघू टू वे शेअर. टू वे शेअरला बोलतात पंचिंग शेअर. आपण पंच करून येतो ना, आपण पंच करतो कागदाचा. त्याच्यात काय घडतं सांगतो तुम्हाला मी आता. तो तिसऱ्या प्रकारचं फेल्युअर आपल्याकडे टू वे शेअर. तिसऱ्या प्रकारचं फेल्युअर आहे आपल्याकडे टू वे शेअर. बरं मग काय असतं बरं काय टू वे शेअर बघू आता. तो टू वे शेअर जर तुम्ही बघायला गेलात तर काय असतं बघू आपण आता. टू वे शेअर. ओके. टू वे शेअर समजा ही जे ना, या पद्धतीने ही आपली आयसोलेटेड फुटिंग आहे. हे ग्राउंड लेवल आहे. तो आता होईल काय माहिती आहे का? होईल काय की आपण पंचिंग करायला जातो. कागद जो आहे, कागदच्या लेवल जी आहे ती बरोबर मेंटेन असते. पण आपण जेव्हा पंच करतो, पंच केल्यानंतर काय होतं माहिती आहे का? तो खिळा कागदाच्या आरपार चालला जातो. कागदाला तोडून. मला काय म्हणायचं आहे, हे समजा आता हा कागद आहे, या कागदाला पंच करायचं आहे तर याच्यामधला हा होल जो आहे, हा कागदाचा तुकडा खाली आरपार निघून जातो, आरपार चालला जातो. का बरं? कारण की एवढ्या जागेवरती तुम्ही जास्त फोर्स लावला आहे ना, तुम्ही जास्त लोड लावला आहे ना, म्हणून तिथला गोल जो आहे ना, तिथला कागद फाटून खाली निघून जातो. बरोबर का? बरं मग आता काय होईल? मग आपण जर बघायला गेलो ना, तुमच्या लक्षात येईल. याचा प्लान दाखवतो. याचा तुम्हाला समजा प्लान दाखवतो. तुम्ही समजायचा प्लान बघा. या पद्धतीने समजा ही फुटिंग आहे. याचा सेंटरचा पोर्शन इथं दाखवतो. ठीक आहे, समजून घ्या. तर ही फुटिंग मला दिसायला भेटते प्लॅनमध्ये. मग आता ही जर का फुटिंग आहे तर याचा क्रिटिकल सेक्शन कुठे येणार आता टू वे शेअरसाठी? हे बघा, टू वे शेअरसाठी तो काय होतं, याला डॉटेडने कसं दाखवता येईल? हे बघा, तुम्हाला जे मी हे दाखवले ना, तर याला आपल्याला आता खुडायचं आहे. याला खुडून बघतो मी. दिसतंय का? चेक करा बरं का. तो डॉट डॉट दाखवतोय मी, म्हणजे खोडतोय बरोबर. म्हणजे कॉलमवरती खूप जास्त जर का लोड आला तर कॉलम आणि ती फुटिंग ते दोघं मध्ये घुसून जातात. हे बघा, ते दोघं म्हणजे हा जो कॉलम आहे ना, हे बघा हा कॉलम दाखवतो. हा कॉलम आहे की नाही, याच्यावरती खूप जास्त लोड आला तो हा पण, आणि याचा एवढा भाग आहे ना, हावाला एवढा भाग, हे एवढे मध्ये फसून जातात आणि वरतीच राहून जातं. हे खाली निघून जातं, हे खाली फसून जाते बघा, असं येऊन जातं ते खाली डायरेक्ट अख्खापासून, आणि वरतीच राहून जातं. जसं की एकदम चिखलामध्ये पाय कसा फसतो आपला, तेवढ्या जागेवरती पाय घुसून जातो, बाकीची साईडवरतीच राहते. त्याला बोलतात पंचिंग. किंवा समजा आपण तुम्ही पंचिंग करतात त्या पद्धतीने तो कागद, बाकीचा कागद सेम राहतो, पण जिथे होल बनवताय तेवढा होल खाली पडून जातो, तेवढा होलचा कागद खाली पडून जातो. तर त्याला बोलतो आपण पंचिंग. बरं मग आता टू वे शेअरचा अर्थ काय झाला बघा. कॉलमच्या फेसपासून इकडे D/2 अंतर. किती? D/2. वरती पण किती? वरती पण D/2. ओके, D/2 आहे. डी वेअर डी इज द डेप्थ ऑफ द फुटिंग. इकडे किती? इकडे पण D/2. इकडे किती? इकडे पण D/2. ओके. तो एवढे मला काय दिसायला भेट सगळ्या बाजूला D/2 एवढी जी जागा आहे, एवढ्या जागेमध्ये काय विषय होतो, एवढ्या जागेमध्ये काय होतं, एवढा पोर्शन खाली जमिनीमध्ये चालला जातो. आणि हे जे हिरवं दाखवते का, हे तिथल्या तिथे राहून जातं. हे जे हिरवं दाखवते का, हे तिथल्या तिथे राहून जात असतं. अशा प्रकारच्या फेल्युअरला बोलतात टू वे शेअर. कळालं का? तो कॉलम आणि एक फुटिंग, कॉलमचा आजूबाजूचा फुटिंगचा जो भाग आहे ते सगळं खाली फसून जातं आणि एवढा भाग वरती राहून जातो.
याला बोलतात टू वे शेअर. मग टू वे शेअरसाठी क्रिटिकल सेक्शन कुठे आहे? टू वे शेअरसाठी क्रिटिकल सेक्शन कुठे आहे? तर काय सांगणार? क्रिटिकल सेक्शन कुठे असतो बरं? D/2 डिस्टन्स फ्रॉम द फेस ऑफ कॉलम इन ऑल डायरेक्शन. फेस ऑफ कॉलम इन ऑल डायरेक्शन. तो चारी बाजूंनी, बघा ना, चारी बाजूंनी. या पद्धतीने तुमच्या लक्षात राहू द्या. हे आणि हे असतो डी, याला बोलतो आपण डेप्थ ऑफ फुटिंग. तर याला बोलतो आपण डेप्थ ऑफ फुटिंग. समजलं का? टू वे शेअर बोला बरं. हो सर. राईट. मग वन वे शेअर, टू वे शेअर झाला, बेंडिंग झाला. मग आता परीक्षेला प्रश्न काय आला आहे सर? दाखवा बरं का तो. आता बघा तो प्रश्न आता काय. हा प्रश्न आहे आपल्याकडे. असा प्रश्न विचारतो. आता याला उत्तर व्यवस्थित देता आलेलं नाही आहे, पण मी जे तुम्हाला शिकवलं चालू तशी आकृती पेपरात काढायची. जसं शिकवलं मी तसं. काय विचारला आहे प्रश्न बघा. 4 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी, 6 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे, तो थेरी प्रश्न आहे. स्केच द क्रिटिकल सेक्शन. काय प्रश्न विचारलेला आहे? म्हणतोय की आकृती काढा तुम्ही. स्केच द क्रिटिकल सेक्शन अँड देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन. आणि ती लोकेशन सांगा की कुठे फेल होते. रिकमेंडेड बाय IS कोड 456/2000 कोड वाईल डिझायनिंग द डेप्थ ऑफ फुटिंग फॉर बेंडिंग आणि शेअर ओनली. बेंडिंग अँड शेअर ओनली. मग आता बेंडिंग आणि शेअर म्हणलं आहे, पण शेअर किती प्रकारचे आहेत? 2. कुठला? एक आहे वन वे शेअर आणि एक आहे टू वे शेअर. तर तुम्हाला मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने आकृती काढा. समजलं का? हो सर. हां, त्या पद्धतीने डायग्राम काढायचे. जसं मी सांगितलं, पूर्ण कॉलम दाखवायचा. बेंडिंग, वन वे शेअर, टू वे शेअर, त्या पद्धतीने उत्तर लिहायचं. त्याचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेला विचारेल. चला मग आता आपण जाऊया डिझायनिंगकडे. तो हे झालं कशाबद्दल? हा झाला थेरी प्रश्न. आता आपण जाऊ डिझायनिंगकडे. मग डिझायनिंग काही नाही, डिझायनिंग सोपी आहे, काही नाही. हे बघा काय करायचं याच्यात.